सांगा ना स्वामी, कितीदा तुमच्या दर्शनाला आलो, पण समाधान असे झालेच नाही. निघताना मात्र तिथून डोळ्यात अश्रू कधी साठवले हेच मला कळलेच नाही. स्वामी, एकदा तू मला दिसावास एवढीच माझी इच्छा आहे. प्रत्येक वळणावर तुमची सोबत हवी एवढीच माझी अपेक्षा आहे. डोळ्यात किती साठवावे तुमचे रूप माझेच मला कळत नाही. तुम्ही असंच माझ्यासोबत राहा, आणखीन काही मागणं नाही. दिवसभर माझ्या मुखात असते श्री स्वामी समर्थ हे नाव, माझ्या मुखात असंच राहू द्या. समर्थ, तूच हळूच येऊन सांगून जातोस तुझेनी माझे नाते, तुझेनी माझे नाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिना खूप असा पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक जणांच्या घरी सत्यनारायण पूजा केली जाते. पण ही पूजा श्रावणातच का केली जाते बरं, असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडला आहे. आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकावं लागतं. अशा ठिकाणी, अशा प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावशाली व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत आहे. घरच्या घरी अगदी सहज करता येणारी ही उपासना आहे. याने आपल्या मनाचे शुद्धीकरण होईलच, त्याचबरोबर जगायलाही बळ मिळतं. कुठलेही तर्क वितर्क मनात ठेवता हे व्रत केलं तर ते फलदायी नक्कीच ठरतं. चेहऱ्यावरचा हरवलेला आनंदसुद्धा या व्रतानं आपल्याला मिळत असतो. एखादा शुभ मुहूर्त पाहून आपण श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करू शकता. श्री सत्यनारायण पूजा ही श्रावण महिन्यात का केली जाते, चला तर त्याचं आपण उत्तर पाहूया. श्रावण महिना हा पुण्यसंचनाचा महिना आहे. या दृष्टीनं सत्यनारायणद्वारे पुण्यसंचन करण्याचा हा हेतू आहे असं शास्त्र सांगतं. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्याने कोणते लाभ होतात? सत्यनारायणची पूजा ही तुम्ही घरातल्या घरात किंवा सार्वजनिक सुद्धा करू शकता. हे व्रत करणारे मनुष्य हे नेहमी सुख भोगून शेवटी मोक्ष प्रदान हे करत असतात असं आपलं शास्त्र सांगतं. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमाला देखील हे व्रत करण्याची परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती ही व्रत करते त्यानंच हे व्रत करावे असं सांगितलं जातं. सत्यनारायण पूजा केल्याने फक्त मनोबलच वाढतं असं नाही, तर ते आपले जीवन प्रवास आनंदी करण्याससुद्धा मदत करतं. फक्त त्यात समर्पणाची भावना हवी, साधेपणा हवा, अहंकार नको. जर तुमच्याकडे या गोष्टी असतील तरच ती पूजा फलदायी होते. नाहीतर तुमच्याकडे जर अहंकार असेल तर तुम्ही पूजा करून त्या पूजेला कुठलाही महत्त्व नाही. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. आपल्या मनात वर्षभर जे काही आपल्या आयुष्यात नकारात्मक पडसाद पडलेले असतात ते कायमस्वरूपी निघून जातात. म्हणूनच आपण हे सत्यनारायण जर पूजा केली तर आपल्या मनातील ते विचार नष्ट होतात, आपलं मन प्रसन्न होतं आणि पुन्हा आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाला लढण्यासाठी ते नेहमी तत्पर राहतात. त्यामुळे सत्यनारायण पूजा तुम्ही अवश्य करा. सत्यनारायण पूजा कधी आणि कशी करावी? सर्वप्रथम आपलं घर हे त्या दिवशी स्वच्छ करावं. घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर पांढरे शुभ्र वस्त्र हातरावे. त्यावर मुठभर गहू किंवा तांदूळ तुम्ही पसरावे. नंतर त्याच्यावर पाण्याने भरलेला एक कलश ठेवावा. त्यात फूल, पैसे, अक्षदा, तुळशीपत्र टाकाव्या. त्यानंतर त्यावर एक तामण ठेवावे आणि तामणात तुम्ही तांदूळ पसरावं. तांदूळ पसरल्यानंतर तुळशीपत्राचं आसन तयार करा आणि देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही त्या तामणात ठेवा. नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला 108 किंवा 1008 या संख्येनं तुळस अर्पण करावी. पूजे ही मनापासून आणि एकाग्रपणे करावी. तुळस अर्पण करून फुले वाहावी. केळीचे खांब हे पवित्र मानले जाते. त्यांची सजावट केल्यानं पूजेला शोभा येते. मांगल्य आणि पावित्र्य हे जपले जाते. परंतु जर तुम्हाला शहरात तुम्ही राहत असाल आणि पूजा खांब मिळले नसेल तर सत्यनारायण तुम्ही थांबवू नका, तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. सत्यनारायणचा प्रसाद सर्वांना द्या. त्यासाठी लोकांना दर्शनासाठी आपल्या घरी अवश्य बोलवावे. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अन्नदान इथं करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला अन्नदान करायची इच्छा असेल तर करा, नाहीतर नाही केलं तरीही काही हरकत नाही.
मात्र सत्यनारायण पूजेचा आनंद तुम्ही अवश्य घ्या. बाळकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करा. त्यांना गंध अक्षदा लावा, तुळस अर्पण करा, फुले वाहा, धूपदीप ओवाळा. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला विनंती करावी. अंतर्मनाने देवाला शरण जावे. नंतर सत्यनारायणाची पोथी जी मिळते, तुम्ही दिंडोरीप्रणित सेवा मार्गात असाल तर आपल्या केंद्रात किंवा मठात जा. सत्यनारायणाची छोटी पोथी मिळते, ते तुम्हाला तिथं गेल्यावर अवश्य मिळेल. ते तुम्ही आणा. त्यात सत्यनारायण पूजा कशी केली जाते ह्याचं सर्व वर्णन करण्यात आलं आहे. मग नंतर ती पोथी वाचा. पोथी वाचल्यानंतर आपल्याला आरती करायची. आरती केल्यानंतर गोड शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये केळी तुम्ही अवश्य घाला. आणि त्या दिवशी जर घरात जे काही तुम्ही जेवण बनवले असेल त्याचा महानैवेद्य म्हणून ते जेवण तुम्ही देवाला अर्पण करू शकता. नंतर सर्वांनी घरातल्यांनी ते प्रसाद आणि जे अन्न आपण बनवले ना ते तुम्ही सर्वांनी ग्रहण करा. सत्यनारायणचं विसर्जन कसं करावे? विसर्जन हे दुसऱ्या दिवशी करायचे असते. दुसऱ्या दिवशी आपण स्नान करून देवाची पूजा झाली की आपल्याला आपण जे मूर्ती आहे ना मूर्तीवर आपल्याला अक्षदा वाहायच्या असतात. आणि अक्षदा वाहताना यातू सर्व देवगण पुनरागमनश्च, यातू सर्व देवगणा पुनरागमनश्च हा आपल्याला 3 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि अक्षदा त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर वाहायच्या आहेत. आणि आपली इथे देवपूजा आपली म्हणजे विसर्जन झालं असं समजायचं. हा सुद्धा मंत्र तुम्हाला त्या सत्यनारायण पोथीमध्ये मिळून जाईल. तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. नंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती तिथून हलवायची आहे आणि देवघरामध्ये तिची पुन्हा स्थापना करायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करावा. अशा प्रकारे आपलं हे सत्यनारायण पूजा सफल झालं. अनेक जणांच्या घरी सत्यनारायण व्रत हे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं. तुम्ही जर सेवा मार्गात असाल तर तुम्हाला समजून जाईल की तुम्ही व्रतसुद्धा दर पौर्णिमेला करतात. म्हणजे वर्षभरात जर तुम्हाला सत्यनारायण पूजेचं व्रत हे पौर्णिमेला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात हे व्रत अवश्य करा. कारण तुम्ही वर्षभर हे व्रत करत नाहीत. मग या पवित्र महिन्यात ते व्रत करण्याचा प्रयत्न करा. एकदा तरी आपल्या घरी सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते. भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे हे सत्यनारायण पूजा केली जाते. ज्यांना कुणाला वर्षभरात दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायला जमत नसेल त्यांनी निदान ह्या पौर्णिमेला तरी सत्यनारायण पूजा करण्याचा प्रयत्न अवश्य करा. तुम्हाला पौर्णिमेला करायला जमत नसेल तर एखादा शुभ मुहूर्त पाहून या श्रावण महिन्यात तुम्ही कधीही सत्यनारायण पूजा करू शकता. सत्यनारायण पूजा जर तुम्ही मनोभावे केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक अडचण जर तुम्हाला असेल तर सत्यनारायण पूजा तुम्ही अवश्य करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. माता लक्ष्मी तुमच्या घरी अशी अखंड नांदू दे हीच माझी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.